डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणानंतर आमदार सुरेश धस आता आक्रमक झालेत। या प्रकरणातील आरोपींना फासावर लटकवायला हवं अशी मागणी सुरेश धसांनी केली आहे। उपजिल्हा रुग्णालयातील संबंधित अधिकारी सुद्धा आरोपी करायला हवेत असंही धस यांनी म्हटलं। दबाव टाकणारे खासदार आणि पीए यांनाही आरोपी करायला हवं अशी मागणी धसांनी केली आहे। सुरेश धस यांनी आत्महत्या प्रकरणात एसआयटी चौकशीची आता मागणी केली। 100% खरं आहे। त्याच्याबद्दल ज्या पोलिसांनी तक्रार घेतली नाही, फास्ट ट्रॅक वरती तर हा खटला चाललाच पाहिजे, परंतु एसआयटी ही स्थापन याच्यामध्ये झाली पाहिजे। आणि जे फरार आरोपी आहेत, कारण आजच्या पेपरला त्या ठिकाणी वाचलंय की तो बदने आणि बनकर, तो घर मालकाचा मुलगा, हे दोन्हीही फरार झालेले आहेत। पोटाला चिमटा घेऊन आमचे लोक ऊस तोडून लेकी बाळींना शिकवतात, उच्च शिक्षित करतात, आणि त्याचा जर असे काही लोक गैरफायदा घेत असतील तर ही एक जरब बसली पाहिजे। आई वडिलांनी डॉक्टर केलेला आहे आणि तिच्या आत्महत्येचे म्हणजे सुसाईड नोटमध्ये म्हणजे हातावरती लिहिलेलं जे कोणी पोलीस उपनिरीक्षक, त्याच्यानंतर तो बनकर, हे तर आरोपी झालेच पाहिजे, परंतु त्या तक्रारीची दखल न घेणार उपजिल्हा रुग्णालयातील जे कोणी अधिकारी जबाबदार असतील ते सगळेच्या सगळे त्याच्यामध्ये आरोपी झाले पाहिजेत। त्याची स्वतंत्र चौकशी झाली पाहिजे आणि हे जे सगळे आरोपी आहेत हे सगळेच्या सगळे फासावरती लटकले पाहिजेत। कोणी असेल ते माझं म्हणणं आहे की कोण खासदार असतील, त्यांचे कोण पीए असतील, प्रेशर टाकणारे, दबाव टाकणारे, हे तपासामध्ये आता पुढे येतील। आणि जर त्यांनी तसा काही उद्योग केला असेल तर ते कोणी खासदार असो, कोणी पीए असो, ते सुद्धा याच्यामध्ये आरोपी 100% झाले पाहिजेत।